हे लोक पण चालले असेल, यांना पण इकडून बाय बाय सगळ्यांना. त्यानंतर आता पण इकडे म्हैसूरला पोहोचपर्यंत सगळा 5 पाखाडी रोकड आहे, दोन्ही साईडनी शेती, मधून रस्ता. त्याच्यामुळे वेलकम टू म्हैसूर. माझ्याबरोबर तुमचं स्वागत आहे. भाऊ डायरेक्ट ओमनी पलटी टनवरच. हे बघा आदिवासी हेअर ऑइल घेऊन बसलेत है ना, लाईनीत आदिवासी हेअर ऑइल. एक मिनिट, पोलीस स्टेशनला पोहोचलोय. काय करावं सांगा. म्हणजे आजच्या दिवसा पोलीस स्टेशन मध्ये पूर्ण सगळे वाट लागली दिवसाची पूर्ण. एक तर फ्रेश मध्ये चांगल्या मूड मध्ये निघालो लवकर, बोलो जाऊ प्रॉपर टाइमामध्ये 12 पर्यंत पोहोचू, आज एक्सप्लोर करू. मस्त म्हणजे 2च ठिकाणं होती ते बघू आणि बोलो संध्याकाळी लगेच निघू उटीला. तर पोलीस स्टेशनला यावं लागलं. चलो रेडी झालो. आज बरोबर टाइमच निघालो. जवळपास 5:06 झाले. इकडे सगळं असं. हा कालचा रूम होता, पण काल व्हिडिओ आधीच एंड केला होता. हा इकडे डबल बेड होता, हा सिंगल बेड. आणि हे थांब बाबा थांब जरा, चालू करतच रे तू पण. हे सगळे आपले बॅगा निघालो, कारण का आज थांबत नाही. काल भरपूर लेट झाला, नाही तर बोललो असतो म्हणे मला. मांजर गेली ना. हा मग ते मी बोललो ना तुला काहीतरी गेलं. आणि हा असं काहीतरी, हा सगळं बाहेर तर काळो काहीच दिसणार नाही. पण हे सगळं हा खाली आमच्या इकडे हॉटेल आहे आणि हे सर्व रूम्स आहेत. अरे हा समोर बस स्टॉप आहे इथे. तर आहे ना आता रेडी झालो आम्ही. पटापट या बॅगा खाली ठेवूया आणि कल्टी मारतो. म्हैसूर इथून जवळपास 274 ना. हो 274 किलोमीटर म्हैसूर झालंय. त्याच्यामुळे आता म्हैसूरला पोहोचतोय. ह्याच्या कोणतरी भावाचा तो मित्र कोणतरी आहे तिकडं, त्याच्याकडे ह्या बॅगा ठेवू, कपडे चेंज करू. म्हैसूर पॅलेस आणि तो लीलावती पॅलेस, ललिता पॅलेस, 2 पॅलेस ते बघू. आणि बघून आलो तर थोडं संध्याकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत लगेच जाऊया उटीकडे आणि उटीला स्टे करू. असं प्लॅनिंग तर असं आहे. जे काय होईल वरच्याला मान्य असेल ते, त्याच्याशिवाय काय ना प्लॅनिंग आपण सगळं करतो. बाकी त्याच्यात काल पण प्लॅनिंग होतं की पोचू म्हणून, पण नाही थांबलो मध्येच, कारण हा पूर्ण घाट होता. आणि मध्ये जमते मी ते स्टे तरी भेटला नाही तर स्टेच ना अख्खे इथे कुठे. इथे साधा वायफाय नाही, नेटवर्क जाम प्रॉब्लेम आहे. तर चलो ठीक आहे, पटकन बॅग नेतो आणि मग जाऊया. काय आत्ता टाकलीस ना. हा तेच बोलतोय. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर तुम्ही बघताय नमस्कारम साऊथ इंडियाचा एपिसोड नंबर 14. तर या सिरीज मध्ये आम्ही निघालोय अलिबाग टू कन्याकुमारी, म्हणजे पूर्ण साऊथ इंडिया एक्सप्लोर करायला, ते पण 16 ते 20 दिवसांसाठी. आणि मस्त एपिकोली रोड ट्रिप आहे. त्याच्यामुळे अजूनही कोणी चॅनल सबस्क्राईब करून असेल ना, सबस्क्राईब करा. मस्त मस्त सिरीज चालू आहे. आणि इथला हा व्हिडिओ बघताय तर इथून बघू नका, पहिल्यापासून प्लेलिस्ट क्रिएट केलेली आहे. पहिल्यापासून व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण लिंक लागेल. आम्ही कुठे होतो, काय करतोय, कसे निघालोय, सगळ्यात काय रूट आहे आमचा. ओके चलो. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यांपर्यंत, आणि त्याला पण सांगा सबस्क्राईब करा म्हणून चॅनलला. सिरीज चालू आहे मस्त. चलो जाऊया. हे बघा पूर्ण फॉग पडलाय है ना, कारण हा पूर्ण संपूर्ण घाटच आहे. इकडून आम्ही आलो, खतरनाक घाट होता. आणि हे बघा हा समोर एसटी स्टँड आहे यांचा. आणि हे असं आपलं स्टे घेतलेलं ते होतं. आणि माझी गाडी झाली रेडी, त्याच्या गाडीवर ठेवतो साबून. कारण काय होतंय, घाट एवढा खतरनाक होता ना, अशी वरतून टर्न की समोरून येणारी गाडी दिसत नव्हती. आणि एक तर समोरच्याला थांबा लागतो ना, एक तर खालच्या समोरच्याला वरचाच थांबला माणूस, कारण खालच्याला पण येऊन द्यायचं. वरती पिकअप मध्ये आपल्याला वरती चढत असतो. खतरनाक टर्न होते जबरदस्त. आता बॅग ठेवूया आणि रेडी. आता पण फॉग एवढा आहे ना, वायझर ओपन करून चालवायला लागणार, नाही तर वायझरला पूर्ण फॉग येईल सर्व. निघालो आता, पण आता फॉग चेक करा किती येते. इथं समोर हा बस स्टँड आहे, आपल्याला इकडून जायचं. असं खतरनाक फॉग आहे. आज बरोबर 6:30ला प्रवास सुरू झाला आहे. आता जरी पण 12:30 दाखवते, कारण 274 किलोमीटर अंतर बाकी आहे. आणि हा फॉग चेक करा यार. वायझर जर लावली ना तर मला वाटतं बाष्पच पकडलं सगळं आतमध्ये. नाही वायझरला लगेच बाष्प आहे.
हो 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 ब्युटिफुल. हा फील आहे ना असा भेटत नाही आता बाबा. प्रॉपर काय दिसत नाही, पुढचं काहीच नाही दिसत आहे एवढं. आणि येल्लो लाईट जी आहे ना ही फॉगमध्ये जाम काम करते. आता कसा उजेड आला आहे त्याच्यामुळे काही प्रश्न नाही, पण नाईटला आहे ना येल्लो लाईटचं काम एकदम भारी आहे. तरी पण बघा पुढचं गाड्या कशी दिसतात. आणि व्हाईट लाईट जर मारली तर ती रिफ्लेक्ट करते याच्यावरती. गोबरोवर पण पूर्ण आहे ना मॉइश्चर येते, लगेच पाणी होऊन जाते. आधीच्या फुटेजला बघितलं असेल तुम्ही याच्या. मध्ये मध्ये गाव येतात पण गावाची तर जाम प्रॉब्लेम आहे. पिंप बघितलं किती आहे तिकडं. टेम्पो चढत नाही एवढे पॅक भरलेत पूर्ण. हा बंगलो छान आहे. दूध चाललंय इकडे पब्लिक आहे. इथे हे हिल स्टेशनच आहे म्हणजे थंडावाचा जाणवतोय. कारण का ह्याच्या नेटवर्कवरून बघितलं ना तर हिल स्टेशन दाखवतोय. कारण खाली तिकडे पण पब्लिक होती, इकडे पण पब्लिक आहे. बघ चांगलंच हे होतंय. माणसं चालली कामाला सकाळी सकाळी, अर्धे कॉलेजला चालली. कर्नाटका के ए आपली इमेज दिसते ना आता गेल्यावर सगळेजण कशी असे बघत राहतात. अरे महाराष्ट्र महाराष्ट्र असे करतात. हो 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 अरे नाईस यार, एक नंबर. ओपन स्पेस भेटू दे. सूर्य बघा कसला भारी दिसतो एकदम. म्हणजे सनराईज आपली जेवढे व्हिडिओमध्ये आहेत ना सनराईज पॉवरफुल भेटते. हा बघा समोर दिसलं का पूर्ण गोलच्या गोल. अरे ओपन स्पेस येते की नाही इथे. आणि स्प्रेड पण झालेत नाही रेज, पूर्ण प्रॉपर ऑरेंज दिसते. हा बघा समोर समोर. अरे एक नंबर एक नंबर एक नंबर. ओपन स्पेस आहे उद्या. ही वाईब आहे हा, ही वाईब आहे ना. जेव्हा तुम्ही लाईव्ह अनुभव कराल ना तेव्हा तुम्हाला फील येणार आहे. कॅमेराच्या माध्यमातून म्हणजे बघताय घर बसल्या मस्त एन्जॉय चालू असणार तुम्ही पण. आणि जे व्हिडिओ कंटिन्यू बघतात ना त्यांना मस्त प्रवासाचा म्हणजे प्रवास होतोय. कारण का जसे आम्ही फिरतोय तसे तुम्ही पण फिरताय घर बसल्या. फक्त एक दिवस आधी फिरताय बरोबर आहे. आम्ही पुढे गेलो की पाठचा म्हणजे पुढचा व्हिडिओ त्याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघताय. पण तुम्हाला फ्लोमध्ये बघा. म्हणजे त्याच्यामुळे काय सांगतोय तुम्हाला व्हिडिओ बघायचे आहेत ना तर फ्लोमध्ये बघा, असे तोडून बघू नका. प्लेलिस्टमध्ये जा, पहिल्या व्हिडिओपासून बघा. म्हणजे फ्लोमध्ये तुमची पण लिंक लागेल. इकडे मराठी हॉटेल आहे. हॉटेलच आहे हॉटेलच आहे. आणि हे बघा ही याची समोरची जी कमान आहे कसली बनवली यार. बजरंगबली की जय. बरोबर हा दुसरा मारुती. हा बरोबर आहे बरोबर आहे बजरंगबली की जय. आतमध्ये जात नाही पण तुम्हाला इथूनच दाखवतो बरोबर. कारण हे जेव्हा सर्च केले ना आम्ही, जरा स्टॉप घेऊ दे. नेमकं तिकडे गेलं पलीकडे दोघं इथे आहे समोर. आम्ही जेव्हा हे सर्च केले ना त्यावेळेस हे 3-4 दाखवलेलं. हा मला वाटतं आत्ता बनवलेला आहे मूर्त. पण ही तिकडची जी मूर्त आहे ना ती भरपूर उंच होती. ही थोडी छोटी आहे पण मस्त आहे. ही समोरची कमरात कसली भारी वाटते. चलो बजरंगबली की जय. काल पण बजरंगबलीचं दर्शन, आज पण बजरंगबलीचं दर्शन. चलो आता 1.5 किलोमीटरला मारत आपल्याला राईट. बाईक कोणतं रेंट का विकायला आहेत? नाही रेंटवर आहेत. एक मिनिट थांब, एक मिनिट थांब. तुझ्या इथं किती किलोमीटर दाखवत आहे? अरे थांब एक मिनिट. फोन कट कर, फोन कट कर. एक मिनिट फोन कट कर लगेच कट कर. फोन कर तुला. हे बघा मोर बघा सगळे मोर. अरे यार रेशी सगळं पाणी पाणी झालंय कॅमेराचं पण. हे बघितलं सगळे मोर आहेत हे बघा. हा सगळे मोर आहेत हे बघा. हा बघा हा बघा
नेमकं मी गाडी स्लो केली आणि दिसली म्हणून गाडी इथून लांब एवढी येत नाही का सगळं बाष्प पकडलंय. आई शपथ किती मोर आहेत, भरपूर मोर. हे बघा जवळ गेलो ना मी ते उडून जातील, पण हे बघा मोर आहेत. 1 2 3च आहेत, बाकीचे गेले आता. हे बघा 3 4 5 एक आहेत. हे बघा ह्याच्यात किती दिसते माहिती ना मला. मोबाईलमध्ये काढ व्हिडिओ काढ, नाही येणार त्याच्यात. हे बघ मोबाईलमध्ये येतील पण इथून झूम करून ते पळाले. हे बघा पळाले. इकडं लोकांची शेती जाम फेवरेट हो. काय 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 कलमं लावले, भरपूर झाडं लावलेत. इथं पण फवारणी चालू होती आता. हा काय कुठं होतं तिथं? हो काय, नाही लक्ष नाही गेला माझा. जाम होते हा तिकडं म्हणजे बोर सगळीकडे तिकडे. ह्याना कसला फ्युअर असेल ना, कसला मस्त घर आहे बघा यांचं एकच. आणि साईडने पूर्ण जंगल आहे, मस्त वाटत असेल एकदम राहायला. आणि इथं साईडने नदी येते ना, तिथे पण मोर आहे. पूर्ण जंगलात मोर आहेत फुल. किती भेटले मोर आता येईपर्यंत. आई शपथ जा, कडक मोरी आहे इधर. आणि मस्त फिरतात, काय टेन्शन नाही, काय पाहिजे ते खातात, धावते. आणि लोक पण त्यांना कोण त्रास द्यायला जात नाही. जाम आहेत मोर. दादा बोलतो यांच्याकडे बोलतो कोंबड्यांपेक्षा जास्त मोर आहेत. जसे आपल्याकडे कोंबडी दिसतात ना कॉमन, तसे मोर दिसतात. मोर आला किती आता म्हणजे झाडा येण्यात बसलेले आहेत, भरपूर. शाळेतल्या पोरांना आहे ना मोर दाखवायला इकडेच घेऊन यायला पाहिजे. बघा मोर बोलो. इथून सूर्यदेव तेव्हा कसलं भारी वाटतंय, एक नंबर. जे झाडांच्या मधून जे रेत येतात ना आणि त्याच्यामध्ये फॉग आहे परत, तो एक नंबर दिसतोय. काय नजारे दिसतात ना, एक भारी, एक नंबर. त्याच्या समोर डोंगर आहे पूर्ण आहे ना, धुक्याने वेढला गेलाय. आणि त्याच्यामध्ये परत घर आहेत. काय मस्त वाटतंय. हा बघा इकडे समोर. आता उटीच्या जवळ यायला लागलो आपण. उटीला पण अशीच करायचे सगळे. रास पिक्चर ना जुनावाला, त्याचे शूट उटीला मोस्ट ऑफ झालेत पिक्चरचे शूट. रास पिक्चरचे पण उटीमधलं जास्त सीन आहेत. कसलं भारी वाटतं यार. मला वाटतं जाईपर्यंत अर्धा ब्लॉक ह्या जंगलातच बनल. कारण का हे मला वाटतं पोचोपर्यंत रोडच असा दिसतोय. खाली हायवेने गेलो असं हे सगळं बघायला नसतं भेटलं. पण हे सौंदर्य आहे. फक्त ह्याला गाडीत कसं जरा स्पीड मेंटेन नव्हत. आता गाड्या येतात, जरी रोड चांगला असला ना तरी पण कसं लक्ष द्यावं लागतं टर्नवर. हे बघा यार. हे पण इथं पण कुठलं तरी देऊळ दिसतं इकडं. बॅक पडली. एक मिनट. स्टँड आहे की नाही? स्टँड आहे. बॅग उडाली. मी बोललो येणार काय गचकेत ना, गचक्यांच्या सैल एवढ्या दिवसात सैल नव्हते रे बॅग. पडू नको. लावायला लागले तर नजारे दाखवता बॅग सरकले. तो गेला पुढं आणि धुकं एवढं आहे, गारवा आहे ना, हात म्हणजे हे होतं लाजलं लगेच. इथं हे मंदिर बघत होतं, गणपती बाबा इथं फोटो आहे, म्हणजे मूर्ती आहे आणि वरती काहीतरी मंदिर आहे. आणि हा नजारा दाखवत होतो तेवढं. इथं कुठेतरी खड्ड्यात आधी सैल झाली असं, अशी डायरेक्ट नाही पडली. आता काय केलं ह्याने, ह्याला बेल्टला आहे ना बांधून ठेवलं, म्हणजे कसं प्रॉब्लेम नको. जरी निघाली सैल झालीच तरी कसं अडकून जातं. नंतर अडकवता नाही ना ह्याच्या पुढं, हे बेल्ट पण ह्याच्या वरतून अडकव. आता एवढ्या दिवसात तर झालं हे. आता कसं हे खड्डे होते ना, प्लेन रोडला काय प्रश्न येत नाही सैल व्हायचा. हे खड्डे होते त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. चलो असो, अजून 229 किलोमीटर बाकी आहे. हे इथून लोकेशन बघा कसलं भारी वाटतंय. हे दिस इज लोकेशन. यस
अमृता बोललेली जाता तिकडे रोडला लागतील हे बघ. हा 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 हा. अरे बॅग पडलेली ही बॅग आहे ना. हे खड्डे आहेत ना इकडे ह्या रोडला, सरळ ना रोड खड्ड्यात हे साईडला मिळलो तिथं जरा टर्नवर स्लो झालो, गोप्रो चालू केला टपकन बोलू बॅग आवाज कसला आला बघते बॅग पकडून परत फिरवली गाडी आणि परत टाईट केली. नाही घेतली मी तिथून लक्ष होतं ना माझं. नंतर काय करू माहिती काय, हे बेल्ट आहेत ना ह्याच्या वरतून पण बांधू डायरेक्ट बांधताना. ते 2 आहेत ना एक्स्ट्रा वरतून बांधवायच्या. आता नको बांधू, बांधतोस थांब मग. हा आता चलो जवळपास आहे ना. आता 4:52 मिनटं 4 तास 52 मिनटं दाखवतो. 255 किलोमीटर 1 वाजता पोहोचू. इथं थांबलो होतो जरा व्हिडिओ फोटो रील काढल्या. आणि आपलं कसं लाईनमध्ये चालू आहे ना, सर्व जे आधीचे फोटो आहेत काढले ते पोस्ट करतो आणि मग सर्व लाईनमध्ये करतो. एक उलटा सुलटा टाकत नाही रील वगैरे. इकडे फोटो काढले रील काढले. हे बघा इकडून आता सुरुवातच झाली बघा बस. फक्त आता लाईनशीर सगळे तेच आहेत. आता मुन्नारमध्ये जाऊ ना, तेव्हा वरती जाऊन फोटो काढू. आता वरती जाऊन फोटो नाही काढत, मुन्नारमध्ये काढू प्रॉपर. म्हैसूर 220 किलोमीटर सरळ. चलो चलो चलो. बघा ना जरा लक्ष टाका एक सगळीकडे काय दिसतं यार. म्हणजे जेवढं दिसतं तेवढं मला कॅप्चर करत जावं. हो दे ब्लॉग मोठा, तुम्ही बघणार आहात मला माहिती आहे. तुम्हाला एवढं सुंदर सुंदर गोष्टी दाखवतोय घर बसल्या, तर बघा ना तुम्ही मस्त एन्जॉय करा. व्हिडिओ शेअर करा यार आपला. ओके आताकडे हे कापूस आहे बघ. कापूस ना ही फुलं आहेत कसली तरी वेगळी. काय स्मेल येते त्यांचा एक ना. कापूस ना मला लांबून कापूस वाटलं पण हे फ्लावर्स आहेत. एक नंबर स्मेल आहे, एक नंबर. आणि पूर्ण प्लांटेशन तेच आहे सर्व, इकडे पण तिकडे पण. अरे शपथ जा यार. ऊन आहे ना आत्ता, ऊन एकदम बरोबर आलं जरा वरती. किती वाजले? परत काहीतरी आलो कुठलं तरी, हे नाव नाही आहे तिथे. बरं कॉलेजला चालले नाही, कॉलेजचे नाही छोटे आहेत. हे काय मराठी शाळा आहे? हो मराठी शाळा आहे. स्ट्रक्चर तसंच आहे, नावं वेगळी आहेत फक्त. इथून आपल्याला जायचं खाली. अल्टोवाले दादा लॉर्ड ऑटो अरे केला तर निघालो. अरे बाबा हो गाडी बघा काका म्हणजे त्यांच्यात दोन चल तिकडं. आता ना नाश्ता केला निघालो. पण हा जो रूट आहे ना तो पूर्ण गावागावांच्या आतून आहे. त्याच्यामुळे तो पूर्ण असा फिरवत बाहेर काढतोय. त्याच्यामुळे अजून पण घाटच दिसतोय पूर्ण हा बाहेर निघेपर्यंत मला तरी वाटतंय. आता लोकेशन आहे ना परत चेंज केलं. आणि ते ह्याचे कोणतरी भावाचे कोणतरी आहेत ते तिकडे मित्र कोणतरी ते म्हैसूरमध्ये त्यांचे मला वाटते फ्लॅट आहे. ते त्यांचं लोकेशन घेतलं आहे. कारण बॅग आहे का त्यांच्याकडे ठेवू, कपडे चेंज करू आणि मग येऊ म्हैसूर पॅलेस बघायला. आणि परत रिटर्न आलो बॅग आहे का उचलायच्या लावून बॅग डायरेक्ट उटी गाडीला लावून डायरेक्ट उटी असा प्लॅन आहे. त्याच्यामुळं काय रूम घ्यायच्या बंदात पडत नाही आहे. तो 2-3 तासाचं काम आहे, फ्रीमध्ये होऊन जाईल. आता पण इथून आतमानून आलो ना कर्नाटकमध्ये हे बघा हे हमखास प्रत्येक पोराकडे NS 220 हमखास आहे. हमखास सर्व जसं RS आहेत, पल्सर जे आहेत तिन्ही मॉडेल आहेत ना मोस्ट ऑफ पोरांकडे आहेत. आता म्हणजे फोटो सेशन करत होते हे पुढे आलो आणि मग लक्ष केला माझा. हे बघा आदिवासी हेअर ऑइल घेऊन बसलेत है ना लाईनीत. आदिवासी हेअर ऑइल कोणाला पाहिजे तर सांगा यायचा घेऊन येतो. हे बघा इकडचेच प्रोडक्ट आहे सगळे यांचे आदिवासी हेअर ऑइल. हे बघा सगळीकडेच आहेत दोन्ही साईडला. आणि आपल्याकडे यांची ॲडव्हर्टाईज जाम चालतं आहे सर्व सेलिब्रिटीज. आणि ह्याच्या मला वाटतं 2 ग्रुप आहेत. हे अर्धे वेगळे आहेत अर्धे वेगळे आहेत. प्रत्येकाची ॲडव्हर्टाईज वेगळी असतं. हे बघा आदिवासी हेअर ऑइल आदिवासी हेअर ऑइल. अरे लाईन शेअर आहे तिकडे त्यांच्या दिला काय झालं वाटते मला वाटते.
हो हे काय शॉप पण आहे. वेलकम टू हसन सिटी. हसन सिटीपर्यंत पोहोचलो आता. आता इथून लेफ्ट येईल आणि हा लेफ्ट येईल तो आता इथून हायवे भेटेल बाबा. नॅशनल हायवे हा बघा, नॅशनल हायवे 373 1.7 किलोमीटर. ही पण मोठी सिटी आहे हसन सिटी. बर्गर बस. चलो आता सिटीतून बाहेर पण आता हायवे दिसला. कलिंगड बघितलेत केवढे मोठे आहेत. 20 kg. आई शपथ, हे मोठे मोठे कलिंगड आहेत. चलो आता इथून आपल्याला जायचं लेफ्ट. सावकाश सावकाश. चलो किती किलोमीटर राहत आहे स्ट्रेट दिसत पण नाही. थैंक यू. विजिट अगेन हसन सिटी. ओके धन्यवाद. बाय बाय. चाललो आम्ही हसन सिटी सोडून. समोर बघितलं त्या डोंगरावर पण हॅम्पी सारखे दगड आहेत. सेम हॅम्पील त्याच्या मोठे होते. आणि हा ब्रिजचं काम चालू आहे. हा पण होईल. ट्रेन आलेली दिसते. थांबले सर्वजण. अजून आहे ना 81 किलोमीटर बाकी आहे. हा ब्रिज बघा ना, सही वाटतो एकदम वरतून. अरे हे इकडं उलटं कुठे आहेत का? एकावरून दोघं जण आहेत ना. एकावरून उलटं कुठे आहेत ना इकडं ना. एखाद्या उडं खालून आहेत ना दोन. काय माहिती. ॲक्सिडेंट आता तर काही नव्हतं. हा टर्नच बेकार आहे. मागाशीच बोललो मी. अच्छा गावात भाऊ डायरेक्ट ओमनी पलटी टर्नवरच. वा 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 वा. 5 मिनिटं आधी इथून मी गेलो परत रिटर्न. जाताना मला टर्न एकदम खतरनाक आहे. कारण कसं आहे आतल्या साईडला ते हे आहेत स्टोन्स आहेत आणि बाहेरच्या साईडून रोड आहे कमी. टर्न मारायला कोण जोरात गेला तो डायरेक्ट बाहेर जाणार. आणि ते ओमनी तर पलटीच झाली डायरेक्ट. एक त्याच्या गाड्यांचा प्रॉब्लेम त्यात ते डायरेक्ट फास्टमध्ये टर्न मारायला गेले ना ते झाले पलटी. बाबा बाबा. अजून एक प्रॉब्लेम झाला आहे. तो सांगतो डिस्कस करून. सांगू काय नको ते. झाला एक सीन सांगतो तुम्हाला. तिथपर्यंत जाऊ द्या मग सांगतो काय झालं ते. कारण खूप टाइम झाला जवळपास आहे ना. हे बघा 3:18 झाले. 3:18 आणि अजून आम्ही इकडेच आहोत. काय झालं ते सांगतो तुम्हाला. पोलीस स्टेशनला पोहोचलोय. काय करावं सांगा. म्हणजे आजच्या दिवसा पोलीस स्टेशन मध्ये पूर्ण सगळे वाट लागली दिवसाची पूर्ण. एक तर फ्रेश मध्ये चांगला मूड मध्ये निघालो लवकर. तुम्हाला जाऊ प्रॉपर टाइमामध्ये 12 पर्यंत पोहोचू. आज एक्सप्लोर करू. मस्त म्हणजे 2च ठिकाणं होती ते बघू आणि बोलो संध्याकाळी लगेच निघू उटीला. तर पोलीस स्टेशनला यावं लागलं आणि झाले गडबड मोठी. त्याच्यामुळे आता काय सांगू नको सांगू चाललेला विषयाचा. परत बोलून गेलं सांगतो विचार सांगू काय तर सांग. ठीक आहे. तर काय झालं याचा मोबाईल आहे ना लावलेला तो माउंटला आणि हा पुढे होता. मी होतो पाठी आणि खड्ड्यामधून तो उडाला. तो पडला खाली. खाली पडल्यावर आणि गाडी साईडला लावापर्यंत कोणतरी 4 व्हीलर आला होता पाठीमागे. त्याने उचलला आणि घेऊन गेला. आणि घेऊन गेला पाठी गेलो. पण तो येईपर्यंत रिटर्न तो गेला. आता तयार इथला कोण असलं प्रॉपर
त्याला काय सगळीकडे माहिती असेल, शेवटी पोलीस कंप्लीट करायला आलोय. त्याच्यामुळे आता काय होतंय माहित नाही, बघूया. पोलीस सर आले, काय झालं माहितीये काय, मोबाईल तो गेला होता, तो घेऊन गेलाय, काय ते झालं. आता ते परत ते इथून पोलिसांना सांगितलं सगळं. ते आता परत ते दोघं जण पोलीस आणि तो गाडीवर गेला त्या लोकेशन जवळ. आता परत मला बोलवलं, काहीतरी कॅमेरा काय व्हिडिओ काढायचे काय खरं. परत मी तिकडे चाललोय. आजचा हा दिवस आहे ना इथपर्यंत चांगला होता, सकाळपासून एकदम मस्त होतो. आणि इथं आलो आणि आता मोबाईल पाडावा आणि हे सगळं पुढचं व्हावं, डायरेक्ट पोलीस स्टेशनच बघावं. आधीपासून ओरडतो ना पोलीस दिसत ना. आता आपल्याला स्वतः शोधत जायला लागलं पोलिसांना. पोलीस दिसत राहिलं बाजूलाच, पोलिसांना शोधत आपल्याला जायला लागलं पोलीस स्टेशनला डायरेक्ट. तर बघूया काय होतंय. भेटण्याचे चान्सेस तर मला एकदम मायनसमध्येच ठेवतो, काय बोलतच नाही. कारण का आता इथून आपण निघणार आहोत पुढे. आता काय त्याची हाय प्रोसेस ती करतो आणि जातो पुढे. आज म्हैसूर करून आपल्याला जायचं होतं उटीसाठी, पण आता नाही जाऊ शकत. म्हैसूरला स्टे करावं लागेल. उद्या सकाळी म्हैसूरचे पॅलेस बघून मग उटीला निघायला लागेल. म्हणजे एक स्टे जो कमी होणार होता ना, तो परत एक स्टे इथं वाढला. असं आहे सगळं. आता काय त्याच्या मनात असेल ते. आपण किती पण ठरवलं, मी नेहमी सांगतो, आपण फक्त एक प्रवासी आहोत या सफरमधले. जे काय करणार तर तोच करणार आहे, असा विषय आहे. त्याच्यामुळे आता परत मी रिटर्न चाललो आहे. लोकेशनला बघू ते काय झालं त्यांचं सीन. थोडं हे झालं यार, अरे एवढं तर कधीच पोचलो असतो. 12 वाजताच, 12-12:30 पोचलो असतो. गडबड आहे मोठी, काय समजत नाही मला. तर दिवस काय बरोबर नव्हता. सकाळी सगळं पद्धतशीर झालं. काय कुठं पनवाजे लागले काय माहिती दिवसाला. हा गेला कुठं. अख्खा दिवस आहे ना, हे बघा सूर्य जायला आला, ह्याच्यात संपला. आता इथं ही चौकी होती, तर मग आधी वाटलं इथंच घेतात का, नाही. आता इथं पुढे सालगिरी म्हणून त्यांचं दुसरं गाव आहे, तिथं ते पोलीस स्टेशन आहे. आता इथून 10 किलोमीटर ते आहे. आणि ते बोलतं तिथून परत बोलतं तुम्हाला म्हैसूरला जायला डायरेक्ट हायवे आहे. आता इथून तिथं जातो आहे, तिथं जाऊन कंप्लेंट देतो. आता IMEI मोबाईल नंबर वगैरे आहे तो सर्व घेतला आहे. कंप्लेंट देतो. कंप्लेंट देऊन आता काय पुढे प्रोसेस करतील ते करतील. आम्ही निघतो म्हैसूरला. कारण आता भेटेल तेव्हा आपला बोलायचा, तोपर्यंत तर काय आता बोलू शकत नाही भेटेल आणि हो होईल म्हणून. बाय बाय करतो पोलीस स्टेशनला. आता बघ या त्याला सकाळी तर आठवण आली हो. मी सकाळी निघालो ना सकाळी. हां भाई कोणी मॅप पाठी दाखवते मला, पाठवून दाखवते रोड नाही तेच. ओके तर थोडक्यात सांगतो आणि नंतर होतं पोचलो ना तिकडं का सगळी स्टोरी पद्धतशीर सांगतो. आता फक्त पोलीस स्टेशनमध्ये गेलो, तिथे सगळी काय बोलतात ते तक्रार नोंदवली, सगळ्या गोष्टी केल्या. विषय कसा होतोय, आता भेटेल तेव्हा खरी गोष्ट समजायची, त्याच्याशिवाय काय नाही. बाकी सगळ्याचे आधार कंट्रोल. आणि इथं लँग्वेजचा जाम बॅरियर. हिंदी मोजकेच. त्या एक मॅडम होते त्याने हिंदी समजत होती, नाहीतर इंग्लिश स्पेअरला. बाकी तर कायच नाही. बाकी त्यांच्याच लँग्वेजमध्ये सर्वजण हे करत होते. तर ते सगळं केलं तिथलं. इथून निघालो आम्ही आहे ना, बरोबर नाही बोललो तरी 12-12:30पर्यंत पोचलो असतो बरोबर म्हैसूरमध्ये. आणि 1-2 ते 3 तासात ते बघून परत एवढ्या टायमाला उटीच्या रोडला असतो ऑन द वेला. काय बोलतात काय काय बोलतो.
तर सकाळी आहे ना, मी निघतानाच बोललो की आपण फक्त प्रवासी आहोत, बाकी स्टेअरिंग त्याच्या हातामध्ये आहे. काय होणार आहे काय ते आपल्याला काय माहिती नाही, चालवणारा तो आहे. त्याच्यामुळे झालं बोललो उटीपर्यंत पोचू. उटी काय अजून म्हैसूरला नाही पोचलो आहे. आता म्हैसूरला अजून म्हैसूर किती इथून 60 किलोमीटर म्हैसूर आहे. त्याच्यामुळं म्हैसूरला आता तर काय बघू शकत नाही. 5:30ला सर्व बंद होतं. जाऊन आता तिथे आहे याच्या ओळखीमधलं कोणतरी, त्यांचा आता कॉन्टॅक्ट करतो आहे. त्यांच्या तिथं झालं तिथे राहू, नाहीतर मग रूम घेऊन राहू तिथे. आणि उद्या सकाळी उठून म्हैसूरचं ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या म्हणजे जास्त नाही, 2च आहेत. तो पॅलेस ते बघू आणि ते बघितल्यावर मग निघू डायरेक्ट उटीला. हा शॉर्टकट होता वाटते. हां शॉर्टकटने इकडं हायवेला जॉईन केला की काय कदाचित असं वाटतं. हो नक्की नाही माहिती. हाच मेन रोड दिसते. हा वेगळाच आहे कुठला तरी, पण तिकडून हायवे पण एक होता. आता हा परत आतल्याच रोडने आला मला वाटते. हायवे इकडं सुकलंय सगळं. इकडे पण बघा ही नारळाची झाडं, सुपारी, इकडे ऊस आहे, अजून बरंच काय काय लावलं आहे, बरंच काय काय आहे. इकडे शेतीचं प्रमाण जाम दिसतं, जाम म्हणजे जामच. हे बघा है ना. आता इथून चेक करा, ट्रेन पण भेटली बघा आपल्याला. नको 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 काही नको. ट्रेन पण बघा भेटली है ना. हे लोक पण चालले असेल, यांना पण इकडून बाय बाय सगळ्यांना. चलो तुम्ही पण एन्जॉय करा. आम्ही सकाळपासून जबरदस्त एन्जॉय करतोय. आजच्या दिवसभरात आहे ना, मॅपच्या भरोश्यावर इकडून जो आलो त्याने काय आपल्याला हायवे दाखवलं नाही. सगळे असेच रोड. फक्त तो याचा मोबाईल पडला तो तेवढा मला जो पॅच होता तो फक्त एक हायवेला जॉईन झालो. त्यानंतर आता पण इकडं म्हैसूरला पोहोचेपर्यंत सगळा 5 पाखाडी रोड आहे. दोन्ही साईडनी शेती, मधून रस्ता. चलो इकडे प्रोग्राम दिसतो काहीतरी. एक नंबर लाइटिंग केलं, एक नंबर. एकदम सिंपल आहेत. आपले CFLचे येल्लो कलरचे बल्ब लावलेत, पण कसलं भारी वाटतं बघा दिसायला. रोडचं पूर्ण अट्रॅक्शन करून घेतोय. काय असं फिरवून इकडं हायवेला काढून आणलंय काय. कारण असा झिकझॅक रोड आहे पूर्ण बांधांच्या वरतून. काय अजून पण बांधांवर जात आहे. बघू दे जरा. आणि बघितलं असं पूर्ण गोल 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 फिरून आत्ता बरोबर आणलंय हायवेला. नॅशनल हायवे 275. मॅपचा असं असतं. मॅप काय करतं माहिती का, जिथून शॉर्टकट रस्ता आहे ना तो दाखवतो. जवळचा रस्ता मग तो कुठून पण असू दे, गावातून असू दे, गल्लीतून असू दे, तो दाखवणार. काही जण कशा असत नाही, तो समोर पण एक NS वाला सोबत. तो मी इकडून साईडने आलेला बघितलं, तो गर्लफ्रेंडला घेऊन असेल. तो भाई झाला गरम झाला, तो गेला कट मारत की नाही. काही जणांना काय करावंच लागत नाही, काही जण स्वतःच चालू होतात. असे आहेत माझ्याकडे बरेच जण माणसं. त्यांना काही बोलायची गरज नाही, स्वतःच बोलणार आणि स्वतःच चालू होणार. हे मस्त फील घेतात पाठीमागं बसून. चलो 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 चलो. हो. हा बघा, हा जो हायवे आहे ना, हा मंगळुरू म्हैसूरवाला हायवे आहे. जर आपण खालून आलो असतो तर प्रॉपर या हायवेने आलो असतो. पण कसं आहे, जे गोष्ट जिथं घडणार तिथं घडणार, त्याला आपण कोणच थांबू शकत नाही. कारण हा बघा मंगळुरू म्हैसूर हायवे. त्याच्यामुळे वेलकम टू म्हैसूर. माझ्याबरोबर तुमचं स्वागत आहे. आज थोडासा बोरिंग दिवस गेला, थोडा काही बऱ्याचशा कांड झाल्या, पण ठीक आहे. असो तरी पण असो होईल, ते पण ठीक होईल. भाई इकडं तर जलवा बाईकचा. कसले सुसाट हे बाय. प्रत्येकाच्या कार मॉडिफाईड, बाईक खतरनाक. आणि आज संडे आहे ना, त्याच्यामुळे अजून आता मॉडिफाईड बाईक दिसायला लागलं. हे बघ हे पण कसली हिला पण बनवलं का, हँडल वरती, आरसे वरती. हा बाय ॲडव्हेंचरच करून टाकलं हिला पण. म्हैसूर सिटी आहे ना, एक नंबर आहे, सुंदर आहे. बाहेरून बघतोय, सकाळी बघायला मजा येऊन. पण सकाळी आपल्या 2 गोष्टी बघून लवकरात लवकर निघू. जास्त मग सिटी एक्सप्लोर नाही करायची, कारण आपल्याकडे टाईम नाही, आपल्याला जायचं आहे पुढे. सिग्नल पडला, जाऊ दे. निघाला होता पोलीस काका होते, नशीब उभे नाही, फाईन पडाय.
हा थांबला का आला काय माहिती. हां हां ओके थँक्यू. ओके ओके त्यांनी सांगितलं फॉग लाईट ऑफ करो इधर फाईन होते. तेच बोललो ना, चांगली माणसं पण आहेत आणि खराब माणसं पण आहेत, त्याच्यामुळं काय कोणाला बोलू शकत नाही. अरे सिग्नल बघ केवढा मोठा आहे. हे फॉग लाईट बंद कर. आजचा स्टे आहे ना, आजचा स्टे फ्रीमध्ये, कारण आधी त्याच्या ओळखीमध्ये कोणतं दादा आहे, त्याच्या इकडे हे मित्र राहतात, त्यांच्या इकडे रूमवरती आम्ही चाललो आहे. फक्त गाडी तर कसं आहे बघूया. त्याच्यामुळे आज काही नाही, उद्या उठलो दोन्ही गोष्टी बघितल्या की निघालो परत.